शिकूया शब्दांच्या जाती. नाम एखाद्या प्राणीला किंवा वस्तूला किंवा काल्पनिक गोष्टीला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ फूल, गाव, गोपाल, मांजर इत्यादी. सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, तू, तुम्ही, आपण इत्यादी. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या विशेषण शब्दाला असे म्हणतात. उदाहरणार्थ गोड, कडू, सुंदर, दहा इत्यादी. क्रियापद जे शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतात व वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला क्रियापद असे म्हणतात. क्रियाविशेषण जे शब्द क्रियाबद्दल अधिक माहिती सांगतात त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आज, उद्या, काल इत्यादी. शब्द योगी हवे नाम व सर्वनाम यांना जोडून जे शब्द येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात त्यांना शब्द योगी हवे असे म्हणतात. उदाहरणार्थ झाडावरच्या साठी त्या खाली उभयान्वी अव्यय जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडतात त्याला उभयान्वी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि व, परंतु, म्हणून इत्यादी. केवळ प्रयोगी अव्यय जो शब्द वाक्यातील किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ अरे रे रे, बाप रे, वा, शबाश इत्यादी.